मंडळी, झणझणीत मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटेल अशी बोंबील मसाला रेसिपी बघूया. चला तर मंडळी, रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. हिरवं वाटणासाठी लागणारे आलं, लसूण, कोथिंबीर, फोडणीसाठी कढीपत्ता, 3 बारीक कापलेले कांदे, 1 टोमॅटो, 10 ते 15 बोंबलाच्या काड्या, त्यानंतर घरगुती मसाले. आता सगळ्यात प्रथम आपण इकडे हिरवं वाटण करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धा इंच आलं मी यामध्ये वापरणार आहे. आणि हे छान आज मी माझ्या खलबत्त्यामध्ये छान हे कुटून घेणार आहे हिरवं वाटण. नेहमी मी मिक्सरला करत असते हिरवं वाटण, पण मिक्सरला केलेलं वाटण आणि खलबत्त्यात कुटून घेतलेल्या वाटणाची चव खरंच खूप छान लागते. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. अशा पद्धतीने मी हे हिरवं वाटण छान कुटून घेणार आहे, ठेचून घेणार आहे. याची चव खूप छान लागते. आता आपलं हिरवं वाटण जे आहे ते कुटून तयार आहे. बघा, अशा पद्धतीने आपण छान हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने हे वाटण आपण नॉनव्हेज भाज्यांना वापरू शकतो. तुम्हाला जर अळणी सूप मटणाचं किंवा चिकनचं बनवायचं असेल तरी तुम्ही अशाच पद्धतीने हे ठेचून घ्या आणि ते रेसिपीसाठी वापरा. आता या ठिकाणी आपण आपले जे बोंबील आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही एक जाळी घ्या आणि त्या जाळीवर हे सगळे छान असे बोंबील मांडून घ्या. आणि आता ते छान आपल्याला भाजायचे. अगदी 2 ते 3 मिनटं आपण हे करणार आहोत. अगदी आपल्याला ते काळेसुद्धा करायचे नाही आहेत, फक्त थोडेसे शेकून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि बोंबलांना हे सगळ्या बाजूने छान शेक लागला पाहिजे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. ही स्टेप जर तुम्ही फॉलो केली ना तर तुमचा बोंबील मसाला जो आहे तो अगदी खमंग लागेल, छान लागेल. आणि अजून एक टीप अशी की हे सगळं आपण बोंबील जे असे शेकून घेतले ना तर त्यावरचे जे थोडेसे राहिलेले केस असतात ते सुद्धा, केस म्हणजे पंख, त्या बोंबलाचे जे काही थोडेफार राहिलेले असतात ते जळतात त्या ठिकाणी. बघा, अशा पद्धतीने. आणि ते स्वच्छ होतात, त्याला वास वगैरे काही लागत नाही. आता जे आपण भाजलेले बोंबील आहे ते या ठिकाणी आपण पाण्यामध्ये टाकून घेऊयात, जेणेकरून त्यावरची जेवढी काही घाण आहे ती सगळी या पाण्यामध्ये स्वच्छ होऊन जाईल आणि बोंबील आपल्या रेसिपीसाठी तयार होतील. बघा, अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. चला, आता आपण भाजीची तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे मी भरपूर असं तेल वापरणार आहे. नॉनव्हेज भाज्यांना जेवढं तुम्ही तेल वापराल तेवढ्या त्या छान चमचमीत लागतात. बघा, अशा पद्धतीने भरपूर असं तेल वापरलं आहे मी. आता हे तेल आपलं छान गरम झालेलं आहे, तर आता आपण फोडणी देऊया. त्यासाठी मी इथे पाव चमचा हिंग ॲड केलं आहे. त्यामध्ये हिंग थोडंसं गरम झालं की मग पुढची प्रोसेस करूया. बघा, या ठिकाणी मी 1 चमचा जिरं वापरणार आहे आणि थोडीशी मोहरी यामध्ये घालते आहे. तुम्हाला या ठिकाणी मोहरी ॲड करायची असेल तुमच्या आवडीनुसार तर तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी चालेल. बघा, आता यापुढे आपण यामध्ये 3 बारीक कापून घेतलेले जे कांदे होते ते आपल्याला यात ॲड करून घ्यायचे या पद्धतीने. आणि कांदा जो आहे तो आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचा आहे. ते झाल्यानंतर आपण जो एक कापून घेतलेला टोमॅटो होता तो आपण या ठिकाणी घालत आहोत. टोमॅटोसुद्धा व्यवस्थित तुम्ही ह्या रेसिपीसाठी वापरा. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान ते फ्राय करून घ्यायचं आहे. आणि कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही छान सॉफ्ट मऊ झाले पाहिजे. बोंबील मसाल्याच्या रेसिपीसाठी कांदा टोमॅटो तुम्हाला भरपूर प्रमाणात वापरावा लागणार आहे, कारण ही भाजी इतकी सुंदर चविष्ट लागते ना की आपल्याला मसाला कमी पडतो. खरंच ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. बघा, आता आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि आपण जे हिरवं वाटण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं ते या ठिकाणी मी आता ॲड करते. काही जण तेलात डायरेक्ट कढीपत्ता टाकतात, तर तसं मी करत नाही. काही वेळेस मी हे नंतरून ॲड करते, कारण कढीपत्त्याचा जो स्वाद असतो आणि हिरवा रंग असतो
तो मेंटेन राहतो छान आणि रेसिपी छान दिसते त्याने आणि चवसुद्धा त्याला छान उतरते, फ्रेश लागतो तो अगदी. बघा आता छान आपलं फ्राय झालं आहे. आता एक वाफ काढून घेऊ. बघा एक वाफ काढून झालेली आहे. कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे, छान सॉफ्ट झालेला आहे. आता आपण हे छान एकजीव करून घेणार आहोत आणि आता आपण यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात. मसाले म्हणजे काय, नेहमीच्या वापरातले आपले मसाले. पाव चमचा हळद, त्यानंतर घरगुती लाल तिखट 2 चमचे आणि हो, ह्या रेसिपीमध्ये मी अजून एक मसाला ॲड करणार आहे. कोणता तो मी तुम्हाला दाखवते. बघा या ठिकाणी मी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता काळा मसाला मी वापरते. तर हा काळा मसाला सोलापुरी मसाला आहे. हा मसाला माझ्या प्रत्येक नॉनव्हेज रेसिपीमध्ये जातो आणि यामुळे भाजीची चव जी आहे ती खरंच खूप सुंदर लागते. आमच्या आई आहेत त्या, ज्योती आई म्हणून, ज्योती भोसले माझ्या मैत्रिणीच्या आई आहेत त्या सोलापूरला असतात. त्यांनी माझ्यासाठी खास तो बनवून पाठवला आहे आणि नॉनव्हेज रेसिपीमध्ये किंवा भरली वांगीमध्ये, मसाल्याच्या भाज्यांमध्ये तो खरंच खूप छान लागतो. आता आपण या ठिकाणी हे बोंबलाचे जे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेत ते यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि छान आपण आता ते मिक्स करायचे आहेत. बघा अशा पद्धतीने बोंबलाला सगळ्या बाजूने तो मसाला लागला गेला पाहिजे. ही रेसिपी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. त्यानंतर ज्वारीची भाकरी आहे, चपाती आहे, गरमागरम वरण भात आहे, त्यावर हे खूप छान लागतं. बघा अशा पद्धतीने आता आपली रेसिपी तयार आहे. त्यावर भरपूर अशी कोथिंबीर पेरून घेऊयात. बघा किती सुंदर दिसतंय. आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा बेत नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.